लाइट की समस्या से नालासोपारा की जनता को काफी मुश्किलें झेलनी पड़ रही हैं। एक तरफ बरसात के कारण वैसे ही जनता झेल चुकी है, तो अब समस्या तूफानों के कारण टूटे हुए तार, तो कई समय मरम्मत कार्य के दौरान बंद रहने वाले ट्रांसफार्मर, स्मार्ट मीटर की बढ़ती बिल, तो ऐसे अनेकों समस्याएं लाइट को लेकर सामने आ रहे हैं, जिससे नागरिकों को तकलीफें हो रही हैं। तो वहीं दूसरी तरफ आने वाले समय में सभी बड़े त्योहार का आगमन होने जा रहा है। इस कारण से सभी ट्रांसफार्मरों को दुरुस्त करवाना काफी अनिवार्य है। और यह समस्या सबसे यदि ज्यादा है तो वह है नालासोपारा पूर्व का वो भाग जहां जल भराव ज्यादा होता है, या फिर वहां जहां ट्रांसफार्मर जमीन से काफी ज्यादा नीचे है, जिसको लेकर प्रभाग क्रमांक 16 के नगर सेवक नीलेश चौधरी ने उक्त इलाकों का महावितरण अधिकारियों के साथ जायजा किया और जितनी जल्द हो सके उन्हें चिन्हित कर उस पर तत्काल मरम्मत कार्य कर लोगों को सही तरीके से बिजली की सुविधाएं मिल सके, उस पर चर्चा विमर्श किया। आम्ही वार्ड क्रमांक 9 आणि वार्ड क्रमांक 16 आम्ही राठोड साहेबांना भेटलो होतो 2 दिवसापूर्वी। तेव्हा राठोड साहेबांनी आश्वासन दिलं की आमचे जे सहकारी आणि अधिकारी आहेत हे तुमच्याकडे समक्ष जागेवर येतील आणि तुमच्या विभागातली पाहणी करून जे जे अतिशय निगडीत जे प्रॉब्लेम्स आहेत, एकदम चिनून प्रॉब्लेम आहेत, हे त्वरित आम्ही करण्याचा प्रयत्न करू। लोकांना काय आव्हान कराल? एमएससीबीची समस्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे, काय आव्हान कराल लोकांना? लोकांना आवाहन करायचं म्हटलं तर आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे की जिथे जिथे पावसामध्ये 2-2, 3-3 दिवस पाणी भरतं आणि लोकांना लाईट वीज मिळू शकत नाही, त्यासाठी तुम्ही वसई तालुक्यामध्ये एक डीपीआर बनवा आणि डीपीआरच्या अन्वये आपल्या ज्या ज्या वसईमधल्या समस्या आहेत ह्या त्वरित तुम्ही आम्हाला आमच्यापुढे सादर करा। आम्ही ते जे काय असेल बजेट ते आम्ही सँक्शन करू। गेल्या काही दिवसांमध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये लाईटच्या बऱ्याच समस्या वाढल्या होत्या। बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जात होते, काही ठिकाणी केबलचे फॉल्ट येत होते। तरी प्रशासनाचे कर्मचारी चांगल्या रीतीने काम करत होते युद्ध पातळीवर, पण सर्व काही मोठ्या गोष्टी होत्या ज्या त्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या होत्या त्या दाखवणं हे साहेबांना गरजेचं होतं एमएससीबीच्या। म्हणून त्यांना आज बोलवलं होतं, त्यांचा दौरा होता। निलेश चौधरी साहेब होते, आम्ही होतो। आम्ही ऑनलाईन पासून महेश पार्क असेल, साईनाथ नगर असेल, सेंट्रल पार्क असेल, इकडचे सर्व प्रॉब्लेम त्यांना दाखवलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन केलेत की टप्प्याटप्प्याने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। म्हणजे बरेच ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे की प्रभाग क्रमांक 16 च्या नगरसेवकला तुम्ही पाहिलात का? त्याच्यावरती काय सांगाल? त्याच्याबद्दल असं आहे की तो मुळात जिथे बॅनर लागलाय तो प्रभाग 16 नाहीच आहे आणि ज्याने लावलंय हे म्हणजे खोडसळ आहे आणि त्याला माहितीच नाही की कुठला वॉर्ड आहे आणि कुठे बॅनर लावला पाहिजे। तर अशा पद्धतीने चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कोणाला त्याला टार्गेट करायचं होतं माहिती नाही, पण 16 प्रभागाचे नगरसेवक हे जिथे बोलवेल तिथे दिसतात आणि लोकांना दिसतात। हे एका बॅनरमुळे काय ते आमचं काम कमी नाही होणार आहे।